हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल नीलम किचन अँड होममेकर। तर आज मी बनवणार आहे टेस्टी सुरमई फ्राय। तर चला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे स्वच्छ आणि फ्रेश अशी सुरमई फिश घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता किती फ्रेश फिश आहे। याचा मी मसाला तयार करून घेते। त्यासाठी लसूण, आलं आणि कोथिंबीर याचा मी पेस्ट तयार करून घेणार आहे। इथे मी 1 चम्मच अद्रक, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट घेतलेला आहे। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, मिरची पावडर, हळद आणि फिश फ्राय मसाला घेतलेला आहे। फिशला मीठ लावणार आहे आणि थोडीशी हळद पण लावणार आहे। दोन्ही साइडने लावून घेणार आहे। हळद मीठ लावल्याने फिशला छान टेस्ट येणार आहे। आणि हे कोकम आहे, हे अर्धा चम्मच मी यामध्ये घालणार आहे। ऑप्शनल आहे, तुम्ही लिंबूचा रस पण वापरू शकता। याला छान असं मिक्स करून घेणार आहे आणि सुरमई फिशला अशा प्रकारे लावून घेणार आहे। सेम दोन्ही बाजूंनी लावणार आहे। मला ही रवा फ्राय करायची आहे। त्यासाठी मी इथे रवा फ्राय करणार आहे। त्यासाठी अर्धी वाटी रवा, त्यामध्ये थोडंसं तांदळाचे पीठ किंवा मग मक्याचे पीठ घेणार आहे। मी इथे तांदळाचे पीठ घेतलेले आहे, तुम्ही मक्याचे पीठ पण घेऊ शकता। चवीप्रमाणे मीठ, मिरची पावडर आणि हळद याला छान असं मिक्स करून घेणार आहे। छान असं मिक्स झालेलं आहे। गॅसवर तवा तापवलेला आहे, त्यावर थोडंसं ऑइल घेऊन अशा प्रकारे हे मी फिशला मिश्रण लावणार आहे। दोन्ही साइडनी फ्राय करणार आहे। तेल तापलेलं आहे, अशा प्रकारे एक एक पीस मी तव्यावर ठेवणार आहे। आणि छान असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करणार आहे। याला दुसऱ्या बाजूंनी परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता। आता यावर मी झाकण ठेवणार आहे। आणि बघू शकता तुम्ही किती छान सुरमई फ्राय झालेली आहे।
कोकणी पद्धतीने मी ही सुरमई फ्राय केलेली आहे। आता मी हे सर्व काढून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व करणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी सुरमई फिश फ्राय तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।